सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. डफळापूर खून प्रकरण, 2 आरोपींना जन्मठेप, प्रत्येकी 5,000 रुपये दंड. जत तालुक्यातील डफळापूर कोळे शिवार इथं 2019 मध्ये झालेल्या सागर बाळासो डांगे यांच्या खून प्रकरणी सांगली जिल्हा व सत्र न्यायालयानं 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी 5,000 रुपये दंड न भरल्यास 1 वर्षाचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षाही न्यायालयानं ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश S.R. पडवळ यांनी हा निकाल दिला. आरोपी ज्ञानेश्वर पंडित डांगे आणि संतोष पंडित डांगे, राहणार कोळे शिवार, डफळापूर, तालुका जत, जिल्हा सांगली यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 302 व 34 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. ही घटना 26 जुलै 2019 रोजी घडली होती. मयत सागर डांगे आणि आरोपी यांच्यात शेतीच्या जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला. सकाळी ट्रॅक्टरनं शेतात मशागत करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर दुपारी आरोपी ट्रॅक्टर घेऊन पिकात नांगरणीसाठी आल्यावर पुन्हा वाद उफाळला. त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वर डांगे यानं सागर डांगे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार केले, तर संतोष डांगे यानं लोखंडी पाईपनं मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या सागर डांगे यांचा मृत्यू झाला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शैलेंद्र राजाराम हिंगमिरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने एकूण 12 साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी असलेले मैताचे भाऊ, मैताची आई आणि पत्नी यांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. या गुन्ह्याचा तपास जत येथील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक R.S. गुंडरे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या पैरवीसाठी जत पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी तुकाराम बंडगर, कोर्ट पैरवी वंदना मिसाळ, कोर्ट ऑर्डरली सतीश माळी तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक S.D. कापूरकर यांनी सहकार्य केले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.